नमस्कार, स्वागत आहे तुमच्या वैशाली रेसिपी मराठीमध्ये। आजची आपली रेसिपी आहे गावरान पद्धतीचा झणझणीत बटाट्याचा रस्सा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 1.5 चमचा तेल घातलेलं आहे। तेलाचं सुद्धा प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता। त्याच्यामध्ये पहिल्यांदा मोहरी टाकून घेऊया। मोहरी तडतडली आहे। पाव चमचा जिरे, तर मीडियम साईजचा एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, हा पण टाकून घेऊया। आणि गुलाबी रंगावर हा कांदा परतून घ्यायचा आहे। 1-2 मिनिट लागतात गुलाबी रंगावर कांदा परतायला, तर व्यवस्थित असा परतवून घेऊया कांदा। कांदा छान गुलाबी रंगावर परतलेला आहे। या वाटणामध्ये थोडा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे, लसणाच्या 4 ते 6 पाकळ्या असतील, थोडेसे कोथिंबीर आणि अद्रक ते बारीक वाटून घेतलेले आहे, याच्यामध्ये टाकून घेऊया। हा मसाला व्यवस्थित असा परतवून घेऊया। मसाला छान परतलेला आहे। गॅस थोडा कमी करायचा। इथं 2 मोठ्या आकाराचे बटाटे मी असे मोठे मोठे कट करून घेतलेले आहेत, साल काढलेली नाही, तुम्ही हवं तर साल काढू शकता। आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। बटाटा कट केला की पाण्यामध्ये ठेवायचा, म्हणजे काळा पडत नाही। आता हा बटाटा आपण ह्या वाटणामध्ये घालून घेऊया। व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। मसाल्यामध्ये या फोडी व्यवस्थित परतल्यानंतर चव पण एकदम खूप छान लागते। त्याच्यामध्ये मीठ टाकूया। चवीनुसार मीठ टाकूया। किंचित अशी थोडी हळद घालायची आहे आणि ही व्यवस्थित असं परतवून घेऊया। मिठामध्ये आणि या मसाल्यामध्ये फोडी परतल्यामुळे चवीला खूप छान लागतात। 1-2 मिनिट आपण असंच ठेवूया। गॅस एकदम कमी ठेवून 1-2 ते 3 मिनिटांसाठी झाकण लावून ठेवूया। 2 मिनिट झालेले आहेत, झाकण काढूया आणि व्यवस्थित असं मिक्स करूया एकदा। तर ह्याच्यामध्ये पावडर मसाले टाकूया। कांदा लसूण मसाला 1 चमचा आहे, तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता। गरम मसाला पाव चमचा, काश्मीरी रेड चिली पावडर 1 चमचा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता याच्यामध्ये गरम पाणी घालून घेऊया। कोणतीही रस्सा भाजी करताना गरमच पाणी टाकायचं, म्हणजे रस्स्याची खूप अशी चव मस्त येते। जेवढा तुम्हाला रस्सा पाहिजे तेवढा तुम्ही पाणी ओतू शकता। हा बटाटा व्यवस्थित असा आपण शिजवून घेऊया। बटाटा शिजलाय का आपण पाहूया। छान असा बटाटा शिजलेला आहे। ह्याच्यामध्ये आता शेंगदाण्याचे कूट टाकूया। हे भाजून घेतलेले शेंगदाण्याचे कूट आहे, 2 चमचे टाकायचे। शेंगदाण्याच्या कुटामुळे दाटसरपणा येतो भाजीला, छान अशी चव पण लागते। आता एखादा मिनिट फक्त ह्याला उकळी काढून घेऊया। भाजी तयार झालेली आहे, गॅस बंद करूया। झणझणीत असा बटाट्याचा रस्सा आपला तयार झालेला आहे। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा, कमेंट करून सांगा। चॅनल आपल्या लाईक करा, शेअर करा आणि वैशाली रेसिपी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।